आज जे राष्ट्रपतींच्या कडून जे आमंत्रण होतं ॲट होम कार्यक्रम, म्हणजे त्यांच्या घरी जे आम्हाला देशभरामधून 250 वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना बोलावलं होतं. राष्ट्रपतींच्या इथे खास चहा पान आणि असं सगळं कार्यक्रम, म्हणजे प्रत्यक्ष राष्ट्रपतींना भेटणं. पण असा जो संध्याकाळचा कार्यक्रम असतो ज्याच्यामध्ये म्हणजे आपल्या पंतप्रधानांपासून त्यांचं सगळं मंत्रिमंडळ आणि शिवाय राहुल गांधी, खरगे वगैरे अशी सगळी मंडळी, शिवाय सगळ्या विविध देशांचे जे आपल्या देशामध्ये असलेल्या एम्बसीज आहेत त्यांचे सगळे वकिलातीमधले सगळे प्रमुख लोक, आणि आजच्या ह्या कार्यक्रमासाठी परेडसाठी म्हणून जे साऊथ अमेरिकेतले जे गृहस्थ बोलावलेले आहेत, त्यांचं नाव आता मला आठवत नाही, प्रेसिडेंट तिथले, त्यांची पत्नी, ते सुद्धा सगळे हे सगळे लोक एका मोठ्या प्रांगणामध्ये सगळे जमले होते. आणि फार सुंदर वातावरण होतं, अतिशय. आणि सगळं म्हणजे तिथे ते इतक्या महत्त्वाच्या ऑफिसमध्ये एवढे सगळे लोक बाहेरचे बोलवायचे, म्हणजे त्याप्रमाणे तिथे जी सिक्युरिटी होती ती फार प्रचंड अशी सिक्युरिटी होती. पण कुठेही असं नाही झालं की आमचा कोणाचा काही अपमान झाला. फार व्यवस्थित सगळं काम झालं. तर ह्या 250 लोकांमध्ये 15 जण आम्ही सगळे शेतकरी होतो. तर हे 15 जण जे शेतकरी म्हणून होते, तर ह्या 15 शेतकऱ्यांच्या बाबत मला असं वाटलं की जाणवलं की हे मोदींचं सरकार आल्यापासून त्यांना ही फार चिंता आहे की तळागाळामध्ये शेवटचा माणूस जो काम करत असतो त्या प्रत्येक माणसाला ह्या देशाच्या सगळ्यात उच्च अशा कार्यालयाचं जे आहे, कार्यालय म्हणजे आपले जे राष्ट्राध्यक्ष, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, आणि त्या म्हणजे राष्ट्रपती भवनमध्ये तिथे ह्या प्रत्येकाला तिथे बोलावणं, त्याच्या रिप्रेझेंटेटिव्हला, आणि त्याचं मान सन्मानाने तिथे आगत स्वागत व्हावं, हा जो त्यांचा विचार आहे हा फार महत्त्वाचा विचार असं मला वाटला. आणि मग ह्याच्यामध्ये हे सगळे लोक आले होते, त्या सगळ्या लोकांना या मोठ्या प्रांगणामध्ये सगळ्यांना असे एक लाल दोरी होती, त्या दोरीच्या मागे जाऊन उभं राहायला सांगितलं. आणि जेव्हा त्या आपल्या राष्ट्राध्यक्ष आल्या आणि मुर्मू मॅडम आल्या आणि तेव्हा राष्ट्रगीत वाजलं, तेव्हा सगळेजण शांत उभे राहिले. आणि मग त्या मॅडम स्वतः त्यांच्या सिक्युरिटीबरोबर त्या चारही बाजूनी त्या फिरल्या आणि प्रत्येक व्यक्तीला जवळजवळ भेटल्या, निदान बघितलं तरी. आणि अगदी आम्हाला अशा 2-3 फुटावरून त्या दिसल्या, भेटल्या. आणि राष्ट्रपती जेव्हा आल्या तेव्हा त्यांना मी आपला जो विषय आहे की रिजनरेटिव्ह मेथड ऑफ फार्मिंग आणि त्याच्या माध्यमातून सॉईल हेल्थ, आणि त्यांना वैजयंती माळेविषयी पण सांगितलं. आणि वैजयंती माळेमुळे आपल्या जमिनीची हेल्थ कशी सुधारणार आहे हा विषय पण मी त्यांना सांगितला. आणि त्यांना मी सांगितलं की तुमच्यासाठी मी खरं तर एक वैजयंती माळ आणली आहे, पण ती मला आतमध्ये आणता नाही आली. तर त्या म्हणाले की कोई बात नहीं, आपने बोल दिया मुझे मिल गया. इतकं अगदी सहज त्या छान बोलल्या. आणि मग शेवटी ते त्यांचे अधिकारी मला खुणवत होते, बस बस चला आता बस करा असं झाल्यावर. आणि मग ते पुढे गेले. मॅडम तेवढ्यामध्ये मोदीजी आले. त्यामुळे मोदीजी आल्यावर मला बोलायचं सुचलं नाही किंवा तेवढं लक्षात नाही आलं. पण मोदीजींनी सुद्धा पाहिलं असं अगदी त्यांची फार अगदी पटपटपट बघत होते प्रत्येकाकडे, अगदी डोळ्यांनी त्यांनी प्रत्येकाला भेटले आणि छान अगदी वातावरणामध्ये. सो हे सगळं म्हणजे जी एक अनुभव होता हा फारच इंटरेस्टिंग असा अनुभव होता की एक विशेष मान सन्मान मिळून या सगळ्या लोकांना तिथे बोलावलं गेलं. मला विशेषतः वाटलं तर हे 10-15 शेतकरी होते. 10 शेतकरी आणि 5 शेतकरी हे नैसर्गिक शेतकरी, असे 2 शेतकऱ्यांचे पण 2 गट होते. तर एक म्हणजे आमचा गट जो होता तो 10 शेतकऱ्यांचा होता. तर ह्यांनाच ते मोदीजी जे भेटले, म्हणजे सगळे मोदीजी भेटले, प्रेसिडेंट भेटले, सगळे पाहुणे तेव्हा. आणि मला विशेष आणखीन एक, नंतर मग जेव्हा चहा पाणी नाश्ता सुरू झाला तेव्हा इकडे तिकडे म्हणजे अगदी मोदीजी आणि प्रेसिडेंट अगदी जवळ बसले होते, ते नाश्ता घेत होते. पण त्यांच्या जवळ जाणं शक्य नव्हतं, सगळे चारही बाजूनी असे ते त्यांचे सिक्युरिटीवाले उभे होते.
पण बाकीचे सगळे लोक जे होते, अगदी अजित डोवल वगैरे सुद्धा अगदी सहज शेजारी जाऊन त्यांच्या तिथे जवळ जाता येत होतं. पण मला जे सगळ्यात महत्त्वाची भेट झाली, जे स्पेस सेंटर आहे, इस्रो चे हेडक्वार्टर, तर त्याचे प्रमुख म्हणजे डॉक्टर व्ही नारायण. हे डॉक्टर व्ही नारायण जे आहेत, हे मला अगदी सहज भेटले. त्यांनी, मी शेतकरी म्हणल्यावर ते लगेच मला बाजूला घेऊन गेले, माझ्याशी बोलले, खूप अगदी प्रेमाने. मी माझं कार्ड त्यांना दिलं आणि ते म्हणाले, मला प्लीज लिहा, पत्र लिहा. आणि तर असं छान भेट झाली. म्हणजे ज्यांना आपण नेहमी ते एखादं यान उडतं त्यावेळेला तिथे त्या स्पेस सेंटरमध्ये बघतो, ते प्रत्यक्ष भेटले आणि त्यांना खूप इंटरेस्ट निर्माण झाला. तसे आणखीन 2-3 लोक भेटले की ज्यांना खूप इंटरेस्ट वाटला आपल्या सगळ्या कामामध्ये. तर बघूया आता त्यातनं कशी काय ही सगळं पुढे वाटचाल होते. परंतु ही संपूर्ण एका वेगळ्या विश्वाची झलक बघायला मिळाली आणि फार छान वाटलं, अगदी विशेष वाटलं की असा सन्मान इतका सहज आपल्याला मिळत नाही. परंतु संपूर्ण SRTच्या शेतकऱ्यांचा किंवा शून्य मशागत शेती तंत्राच्या शेतकऱ्यांचा, किंबहुना संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या वतीने तो सन्मान मला स्वीकारता आला आणि छान वाटलं.